पुनर्विवाह भाग 8. आरोही व आदित्यचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणसारखा दिसत होता. दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप होते. दोघांनी आईला वाकून नमस्कार केला. त्यानंतर काही गमतीदार खेळ खेळण्यात आले. आदित्यला असाही काही इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे तो फक्त खेळण्याची ॲक्टिंग करत होता. बाकी आरोहीचं आहे प्रत्येक खेळात जिंकली. त्यामुळे आता घरात आरोहीचेच राज्य चालणार अशा मस्करीयुक्त गप्पांना वाव चढला होता. सगळे दिवसभराच्या कार्यक्रमाने थकलेलेच होते. त्यामुळं पटापट आवरलं आणि आरोही व आदित्यची सुटका झाली. दोघेही वेगवेगळ्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेले. कारण सत्यनारायणाची पूजा होती पर्यंत नवरा बायको एकत्र येत नाहीत असा त्यांच्याकडचा नियमच होता. आरोहीसोबत तिची एक मैत्रीण पाठराखणी म्हणून आली होती. आता रूममध्ये फक्त त्या दोघीच होत्या. तिने आरोहीला आवरायला मदत केली. आरोहीने लग्नाचे कपडे बदलून साधी पण छानशी साडी नेसली होती आणि जरा वेळ बेडवर टेकून बसली. तितक्यातच दारांवर टकटक ऐकू आली. दार उघडताच एक ताई आत गरमागरम चहा व बिस्किटे घेऊन आली होती. आरोही तिला म्हणाली, तुम्ही कशाला कष्ट घेता, मी आली असती खाली, असे बोलून आत घेतले. त्या लताताई होत्या. आदित्यच्या घरी बऱ्याच वर्षापासून काम करीत होत्या. त्यांनी हसून आरोहीला तुम्ही बसा वहिनीसाहेब, असे बोलून तिच्या हातात चहाचा कप दिला. अजून काही लागलं तर आवाज द्या, असे सांगत खाली जायला निघाली. पण जाता जाता आमच्या दादासाहेबांनी नशीबच काढलंही बोलायला विसरल्या नाही. त्यांचे बोलणे ऐकून आरोहीला खूप बरे वाटले. तिने चहाचा एक एक घोट आस्वाद घेत संपवला. आज पहिल्यांदा कोणीतरी तिला चहा आणून दिला होता. तिची मैत्रीणसुद्धा आदित्यच्या घरच्या स्वागताने सुखावली होती. तिचेही म्हणणे तेच होते की आरोहीने नशीब काढले. थोड्या वेळाने त्यांना जेवणासाठी खाली बोलावण्यात आले. त्या दोघीही खाली गेल्या. आरोहीने जाऊन किचनमध्ये मदत करण्यासाठी विचारले, पण आदित्यची आई तिला म्हणाली, तू आज आराम कर, असे सांगून स्वतः तिचे ताट वाढले व डायनिंग टेबलवर तिला जेवायला बसवलं. पुरुष मंडळी बाहेरच्या खोलीत जेवण निवांत बसलेली होती. काही बायका आरोहीसोबत जेवायला बसल्या तर काही नंतर जेवणार म्हणून थांबल्या होत्या. जेवणानंतर आरोहीने आदित्यला भरपूर शोधले, पण तो काही तिला दिसला नाही. आरोही आदित्यला शोधती ही मावशीला जाणवले होते. तेव्हा मावशी म्हणाली, तो केव्हाचा त्याच्या खोलीमध्ये आराम करायला निघून गेलेला आहे, असे मावशीने सांगून आरोहीला चिडवले. आरोहीसुद्धा लाजून स्वतःच्या खोलीत निघून गेली. उद्या सत्यनारायणाची पूजा होती, त्यामुळे सगळ्यांना लवकर उठायची सक्ती देण्यात आलेली होती. दिवसभराच्या थकव्याने सगळ्यांना गाढ झोप लागलेली होती. आज लग्न होऊन सुद्धा आरोही आणि आदित्यला एकांत बोलायला वेळ मिळालेला नव्हता. पण ठीक आहे, उद्यापासून ते सतत एकत्रच राहणार होते. रोज सकाळी लवकर उठायची सवय असल्याने आरोहीला आजही लवकरच जाग आली. स्वतःचे आवरून ती खाली आली. घरातील सगळीच मंडळी बहुतेक झोपलेलीच होती. आरोहीने देवाला नमस्कार केला व किचनमध्ये येऊन चहाची तयारी करू लागली. त्या आवाजाने बाजूच्या खोलीत झोपलेल्या आरोहीच्या सासूबाईंना जाग आली. त्या उठून बघतात तर त्यांना किचनमध्ये आरोही दिसली. त्या लगबगीने आत आल्या व आरोहीच्या हातातील भांडे घेऊन आदित्यची आई बोलल्या, अगं नवी नवरी आहेस तू, काम काय करतेस, अजून हळद पण उतरली नाही तुझ्या अंगांवरची, बस इकडे ये, आता लताताई येतीलच. आरोहीने नाईलाजाने भांडे ठेवले व पटकन सासूबाईंच्या पाया पडली. त्यांनी सुखी राहा असा आशीर्वाद दिला व आवरायला खोलीत निघून गेल्या. काहीच काम नाही म्हणून आरोही घरामागे असलेल्या बागेतून देवासाठी फुलं आणायला गेली होती. रात्रीच फुलांचा घमघमाट वास येत होता तिला, त्यामुळे बाग कुठे असेल हे शोधायला तिला काही वेळ लागला नाही. फुले तोडत असतानाच तिचं लक्ष वरती टेरेसवर घामाघूम होऊन व्यायाम करत असलेल्या आदित्यकडे गेलं. त्याला बघून तिला खूपच आनंद झाला. ती कितीतरी वेळ चोरून त्याला बघत होती. इकडं आरोहीची मैत्रीण तिला शोधत आली होती. दोघी बोलत बोलत आत आल्या. आता बऱ्यापैकी घरातील लोक जागी झाली होती. लताबाई व त्यांची मुलगी मधुरा दोघीही पटापटा पाहुण्यांचा चहा नाश्ता आवरत होत्या. त्यांनी आरोहीला देखील चहासाठी विचारले. आरोही म्हणाली, नंतर घेते, असे बोलून सासूबाईंकडे गेली व देवपूजा केली तर चालेल का म्हणून विचारू लागली. त्यांनी हसून मान डोलावली. तशी आरोही देवघरात गेली व मनोभावे पूजा करू लागली. तितक्यातच आदित्यसुद्धा आवरून नाश्ता करण्यासाठी खाली आला. त्याआधी देवाला नमस्कार करायचा म्हणून देवघरात गेला होता. आरोही पाठमोरी असल्याने मागच्या मागे येऊन नमस्कार करून तो परत निघून गेला.
आरोहीला कुणीतरी आल्याची चाहूल लागली, पण ती पलटणार केव्हा ना ती व्यक्ती निघून गेल्याने तिला कळाले. तो आदित्य होता हे मात्र तिला कळलेच नाही. सगळ्यांचा हा चहापाणी झाला व हळद उधळण्याच्या विधींसाठी सुरुवात झाली. आरोही व आदित्यला बाहेर पाटांवर बसवून परत एकदा हळद लावून आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर दोघांनाही एकाच पाटावर उभे राहायला सांगून त्यांच्या डोक्यांवरून कलशामधलं पाणी सोडण्यात आलं होतं. त्यावेळेस आरोही समोर व मध्ये 1 इंचाची जागा सोडली तर आदित्य मागे असे एका पाटांवर उभे होते. जागा अगदी जवळच होते, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा स्पर्श होत होता. त्या डोक्यांवरून पडणाऱ्या थंडगार पाण्याने दोघेही शहारत होते. तितक्यातच आरोहीचा तोल गेला, पण लगेच आदित्यने तिला सावरले. आपल्या शरीराभोवती पडलेला त्याच्या दोन्ही हातांचा विळखा बघून आरोहीला कसे तरी झाले. आदित्यच्या ते लक्षात आले. त्याने तिला सोडले व सांभाळून उभ्या राहा असे तो हळू आवाजात बोलत होता. अगदीच कानाजवळ त्याचे ते बोलणे ऐकून आरोहीला अंगातून वीज गेल्यासारखे जाणवले. ती वेगळ्याच विचारात हरवली. आदित्यच्या बहिणींनी जेव्हा आता परत उखाणा घेण्याचा तगादा लावला तेव्हा आरोही भानावर आली. आज मात्र आदित्यला आधी उखाणा घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह धरला होता. इतक्या लोकांमध्ये आदित्य नकार देऊ शकला नाही, त्यामुळे त्यानं फक्त आरोही एवढेच बोलून स्वतःची सुटका करून घेतली. आदित्यच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकून आरोहीला खूप लाजल्यासारखं झालं होतं. आता आरोहीची वेळ होती. ती तर वाटच बघत होती, कारण तिला हे सगळं खूप हवेवेसं वाटत होतं. आरोही बोलू लागले, आकाशात जसे चंद्र, सूर्य आणि तारे असतात तसे आदित्य माझे जमिनीवरील सितारे. पुन्हा एकदा आरोहीच्या या आणि हास्याचे कारंजे उडाले. आरोही आणि आदित्य दोघेही आता कपडे बदलायला निघून गेले. खोलीमध्ये येऊन खाली जे काही झालं ते आठवून आठवून आरोहीला खूप लाज वाटत होती आणि त्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर लालीसुद्धा चढत होती. तितक्यातच रेखाने वरती येऊन दार ठोकवले व आत येऊन का म्हणून विचारले. आरोही म्हणाली, या ना ताई, असे बोलून तिला आत घेतले. रेखा म्हणाली, प्लीज मला ताई न बोलता रेखा. तेव्हा आरोहीने हसून होकार दर्शवला. रेखाने आरोहीला स्वतःसोबत आणलेली साडी दिली व हीच साडी नेसून खाली सत्यनारायण पूजेला तुम्हाला बसायचे आहे असे सांगितले. गुरुजी आलेले आहेत, तुम्हीही तयार होऊन या असा निरोप दिला व आदित्यला त्याचे कपडे देण्यासाठी त्याच्या खोलीत गेली. आरोहीने पटापट आवरायला सुरुवात केली. छान गुलाबी रंगाची पैठणी साडी, त्यावर शोभणारे जरी काठांचे ब्लाऊज, हातभर मेहंदी, त्यावर हिरवा चुडा, कपाळी चंद्रकोर टिकली, भांगेत कुंकू आणि गळाभर दागिने, सोबतच चेहऱ्यावर दिसणारे लग्नाचे तेज. आरोही खूप सुंदर दिसत होती. इकडे आदित्यने शेवाळी रंगाचा कुर्ता परिधान केला होता, त्यावर ब्राह्मणी टोपी आणि पैजामा. तोही दिसायला काही कमी नव्हता. दोघेही खाली आले. गुरुजींना नमस्कार करून पूजेला बसले. सत्यनारायण भगवान की जय असे बोलून पूजेस प्रारंभ झाला. सत्यनारायण पूजा सुरू असताना होणारा एकमेकांच्या हातांचा स्पर्श आरोहीला मोहरून टाकत होता, तर आदित्यला अवघडून टाकत होता. आदित्यला पूजा संपू नये असे वाटत होते, तर आदित्य पूजा कधी संपेल याची वाट बघत होता. अखेरच पूजा पूर्ण झाली व दोघेही उठून सगळ्या थोड्या मोठ्यांच्या पाया पडले. सगळ्यांनी त्यांना सुखाचा संसार करा असा आशीर्वाद दिला. आज पूजेला आरोहीच्या माहेरच्या लोकांना सुद्धा आमंत्रित केलेले होते, त्यामुळे ती मंडळी नुसतंच येऊन चहा पाणी घेत बाहेरच्या खोलीत गप्पांमध्ये रमलेली होती. आरोहीला कळताच ती बाहेर जाऊन सगळ्यांना भेटली. आदित्यने देखील सगळ्यांना नमस्कार केला व त्यांच्यासोबत तेथेच बसला. आदित्यच्या मावशीने सर्वांना घर दाखवले. आदित्यचे घर बघून सुनंदाताईंना राहून राहून मी माझ्या मुलीला येथे न पाठवून चूक तर केली नाही ना असे तिला वाटत होते. वनिताताई व मनोजराव आरोहीसाठी खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यांवर ते तेज बघून ती या घरात सुखी राहील असा विश्वास त्यांना वाटत होता. तिच्या सासूबाई देखील बोलण्यातून चांगल्याच आहेत असे त्यांना जाणवले, त्यामुळे होती तेवढी त्यांची काळजी मिटली. सत्यनारायण पूजा, जेवण व मानपान आटपून सगळे चांगले आहेत असे त्यांना जाणवले, त्यामुळे होती तेवढी काळजी त्यांची मिटली. सत्यनारायण पूजा, जेवण व मानपान आटपून सगळीकडील पाहुणे मंडळी आपापल्या घरी जायला निघाली. माहेरच्या लोकांना निरोप देताना आरोहीला परत एकदा गहिवरून आले. आता घर बरंच खाली झालं होतं. घरात फक्त आदित्य, आरोही, त्यांच्या घरचे व मावशींचे कुटुंब इतकेच लोक होते. मावशी देखील दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जाणारच होती.
घरच्या सगळ्यांची जेवण आटोपले. आरोही देखील तिच्या खोलीत आराम करायला निघून गेली. आदित्यला मात्र तू थोडा वेळ वरच्या खोलीत जाऊन आराम कर असे सांगण्यात आले. त्याचे कारण लक्षात न यायला आदित्य काही लहान नव्हता. या सगळ्या गोष्टींचे त्याला खूप टेन्शन आलेले होते. आतापर्यंत आरोहीशी त्याचा इतका संबंध आलेला नव्हता, पण आता तिला कसे आणि किती दिवस टाळायचे हे त्याला कळत नव्हते. विचार करून करून त्याचे डोके दुखायला लागले होते. इकडे आरोही या सगळ्या गोष्टींपासून आनंदित होती. घरची सगळी तरुण मंडळी मुख्य कामांमध्ये वळली. तुम्ही बरोबर ओळखलात. आज आरोही आणि आदित्यची पहिली म्हणजे मधुचंद्राची रात्र होती. त्याची सजावट करण्यात सगळे बिझी झालेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.